भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने नागरिकांची सुरक्षा यास प्रथम प्राधान्य या तत्वाच्या अनुषंगाने पुणे स्वारगेट एसटी महामंडळ आगारात झालेल्या शिवशाही बसमध्ये जी अमानुष लैंगिक अत्याचाराची घटना घडली यास जबाबदार शासन प्रशासन व्यवस्थाच आहे असा संयुक्त महाविकास आघाडी सातारा जिल्हा म्हणून आमचा आरोप असल्याचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे। अमानुष आणि लांछनास्पद घटना आहे। या एका मुलीवर बलात्कार त्या एसटी स्टँडमध्ये होतं आणि तिथून काही अंतरावर पोलीस स्टेशन आहे। इथल्या पोलीस यंत्रणेचा पोलिसांचा धाक इथल्या गुंडांना राहिला नाही आहे का? ह्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय करतायत? सत्ता चालवणं म्हणजे काय? फक्त पक्ष फोडणं आणि मग लाडक्या बहिणींना काही पैसे द्यायचे, मतं घ्यायची, अधिकृत अधिकृत आणि सत्ते घ्यायचं, याच्यासाठी तर हे आहे का? देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत, इथं महिन्याला जवळजवळ एवढेच दिवस अत्याचार अन्याय लागलेत महिलांच्यावर। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत येतात। लाज वाटायला पाहिजे ह्या सत्ताधाऱ्यांना की महिलांवर होणारे अत्याचार त्यांना दिसत नाहीत का? पोलीस यंत्रणेचा अजिबात दाखवलेली नाही। आज इथं आम्ही साताऱ्याच्या जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये संयुक्त महाविकास आघाडीकडनं निवेदन दिले की यांनी जो आज महिलांवर जे अत्याचार अन्याय होत आहेत आणि मला तर असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना की हे नेस्त नाबूद व्हायला पाहिजे की ज्यांनी महिलांना एकीकडं तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि दुसरीकडं तुम्ही महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराकडे लक्ष देत नाही। पोलीस यंत्रणेचा दबाव नाही आहे, त्यांची भीती राहिलेली नाही आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचं इथं निवेदन दिले आणि या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करणार आहोत। स्वारगेटवर झालेली दुर्घटना आहे म्हणजे अत्यंत भयंकर असा झालेला जो अत्याचार आहे याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी पोलिसांपेक्षा सुद्धा गृहमंत्र्यांना जबाबदार धरते, कारण कुठंच कसलाच कोणाचा धाक राहिलेला नाही। पक्ष फोडायचे, राजकारण्यांनी सगळ्यांनी मिलीभगत करायची आणि होणारे अत्याचार कुठेही न थांबवता आपलं नुसतं राज्य चालवायचं आणि अराजक माजवायचं हे फार भयंकर चाललेलं आहे आणि राजकारणामध्ये पातळी घसरलेली आहे। नैतिक मूल्यांचा पूर्ण ऱ्हास झालेला आहे। शिवरायांचं नाव घेताना थोडी तरी तमा त्यांनी बाळगली पाहिजे असं मला मनापासून वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता ह्या घटना सातत्यानं होत आहेत, याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे। यासाठी सगळ्यांनीच म्हणजे केवळ सत्तेत असणाऱ्यांनी नव्हे तर आम्ही सगळ्यांनीच समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं पेटून उठायला पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक गावामध्ये समुपदेशन सेंटर असायला पाहिजे। जी काळजी नंतर आपण घेतो ती आधीच काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी शाळा कॉलेजेस या सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर आणि चांगले व्याख्यानं व्हायला पाहिजेत। त्यामुळं मुलींना समजेल की धोका काय आहे, धोका कसा असतो, काय असतो आणि यामुळं तो एक आपसूक आळा बसू शकेल। पण तरीसुद्धा माझा सगळ्यात मोठा आरोप जो आहे तो गृहमंत्र्यांवर आहे आणि मुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्राला लाभलेले दुर्दैवानं त्यांच्यावर माझा आरोप आहे की तुमच्या काळामध्ये तुमच्या कारकिर्दीमध्ये अमर्याद अत्याचार होताना आम्हाला दिसत आहेत आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। यामध्ये काही बदल नाही झाला तर तीव्र आंदोलन पेटवणार यामध्ये जरा पण शंका नाही।